गीता अध्याय 8 श्लोक 3 श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः। श्री भगवानुवाच, श्री दीर्घ म्हणायचा, ग चा उच्चार पूर्ण करायचा. श्री भगवानुवाच अक्षरम अवर आघात अनुस्वाराचा म, ब्रह्म ब्रवर आघात, ब्र नंतर अर्धा ह म्हणायचा आणि म पूर्ण आहे. तिथे पोटात जो म लिहिलाय तो पूर्ण आहे. ह जो पूर्ण दिसतोय तो खरा अर्धा आहे. ब्रह्म परमम अनुस्वाराचा म, स्वभावोध्यात्म वो वाढवायचा आहे, अवग्रहावर आघात घ्यायचा आहे. स्वभावोध्यात्म मुच्यते. ध्या पूर्ण म्हणा, या पूर्ण म्हणा, मग अर्धा त म्हणा. मुच्यते मधल्या मूवर आघात घेऊन च जोडून म्हणायचा. मुच्यते. खूप जणांचा मू दीर्घ तरी करतात किंवा य चा उच्चार होत नाही, तसं होत नाहीये ना आपलं, असं बघा. मुच्यते. भूतभावोद्भव करो. भू दीर्घ आहे, वोचा पूर्ण उच्चार करायचा, मग अर्ध्या द चा उच्चार करायचा. तिथे खाली जो भ आहे तो पूर्ण आहे, द जो आहे तो अर्धा द आहे. संस्कृतमध्ये जोडाक्षर जे लिहिलेलं असतं त्याच्यातलं वरचं अक्षर असतं ते अर्ध असतं, खालचं अक्षर असतं ते पूर्ण असतं. जर शेजारी शेजारी अक्षरं असतील तर ती आपल्याला अर्ध आणि पूर्ण कळतं, पण वरून खाली लिहिलेलं अक्षर असतं त्याच्यात वरचं अक्षर दिसायला पूर्ण दिसतं पण खरं ते अर्ध असतं, आणि त्याच्या पोटात खाली लिहिलेलं जे अक्षर असतं ते दिसायला अर्ध दिसतं पण ते खरं पूर्ण असतं. आता इथे द ला भ जोडलाय, द अर्धा आहे आणि भ पूर्ण आहे. भूतभावोद्भव करो. वो पूर्ण म्हणून अर्धा द म्हणायचा आणि भव करो असा उच्चार करायचा. विसर्ग स वर आघात घ्यायचा, विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. विसर्ग कर्मसंज्ञितः. क वर आघात, स नंतर य असा उच्चार करायचा. आता य आणि ज्ञ हे जोडलेले जरी असले तरी ते जोडाक्षर नाही. स वर अनुस्वार आहे, त्या अनुस्वाराचा पुढे ज्ञ आल्यामुळे य असा उच्चार झाला, म्हणून ते जोडाक्षर नाही, अनुस्वाराचा य झालाय, म्हणून इथल्या स वर आघात येत नाही. कर्म संज्ञितः. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. 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 स्वभावोऽध्यात्ममुच्यते. धला या पूर्ण म्हटलात तर अध्यात्म असं ऐकू येईल, ते बरोबर आहे. आणि मुच्यते मधल्या अध्यात्मम उच्यते असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजे. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. भूतभावोद्भव करो विसर्गः कर्मसंज्ञितः. भूतभावोद्भव करो विसर्गः कर्मसंज्ञितः. भूतभावोद्भव करो विसर्गः कर्मसंज्ञितः. भूतभावोद्भव करो विसर्गः कर्मसंज्ञितः. भूतभावोद्भव करो विसर्गः
कर्मसंज्ञितः। श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः। संधि विग्रह अक्षरं ब्रह्म परमं स्वभावः अध्यात्मम् उच्यते। भूतभावोद्भवकरः विसर्गः कर्मसंज्ञितः। अक्षरम म्हणजे कधीही नष्ट न होणारं, क्षर म्हणजे नाशिवंत, अक्षर म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही असं. ब्रह्म म्हणजे परब्रह्म, परमं म्हणजे श्रेष्ठ, स्वभावः म्हणजे त्याचं स्वरूप किंवा त्याचा स्वभाव, आपले स्वतःचे स्वरूप म्हणजेच जीवात्मा हे स्वरूप आहे, त्यालाच स्वभाव असं म्हटलं जातं. अध्यात्मम म्हणजे अध्यात्म, उच्यते म्हणजे म्हटले जाते. भूतभावोद्भवकरः म्हणजे भूतांच्या भावाला उत्पन्न करणारा, जीवांना उत्पन्न करणारा. विसर्गः म्हणजे सृष्टीरचना. विसर्ग या शब्दाचा खरा अर्थ त्याग असा आहे. परमात्मा स्वतःतल्या शक्तीचा त्याग करतो आणि त्याच्यातून नवीन निर्मिती करतो, म्हणून त्याला विसर्ग अशी संज्ञा दिली गेली आहे. कर्मसंज्ञितः कर्म अशी संज्ञा दिली गेली आहे. अन्वय परमं अक्षरं ब्रह्म स्वभावः अध्यात्मम् उच्यते. भूतभावोद्भवकरः विसर्गः कर्मसंज्ञितः. परम अक्षर ब्रह्म हे स्वभाव किंवा त्या परब्रह्माचा स्वभाव असलेला, स्वरूप असलेला जीवात्मा ह्याला अध्यात्म असं म्हटलं जातं. भूतांना उत्पन्न करणारा, भूत म्हणजे पंचमहाभूत पण आणि जीव हा पण अर्थ आहे. पंचमहाभूतांसकट सर्व जीवांना उत्पन्न करणारा जो भाव आहे, सृष्टी रचनारूपी विसर्ग म्हणजे त्याग. परमात्मा स्वतःच्या शक्तींचा त्याग करतो, त्याच्यातनं जीवांची आणि सृष्टीची निर्मिती होते. हा सर्व भाग ह्याला कर्म अशी संज्ञा दिली गेली आहे किंवा कर्म असं याला म्हटलं जातं. अर्जुनाने एकूण 7 प्रश्न विचारले आहेत. त्यातल्या पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी या श्लोकामध्ये दिलेली आहेत. किं तद् ब्रह्म ह्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला भगवंतांनी दिलेलं आहे की अक्षरं परमं ब्रह्म, कधीही नष्ट न होणारं अविनाशी तत्व, अक्षर तत्व जे अत्यंत श्रेष्ठ आहे, त्या तत्वाला ब्रह्म असं म्हटलं जातं. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न होता किम अध्यात्म, अध्यात्म कशाला म्हणतात त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं की त्या परब्रह्माचा जो स्वभाव आहे, अर्थातच परब्रह्मातून जे जीव निर्माण झालेले आहेत त्या जीवात्म्यांना अध्यात्म असं म्हटलं जातं. अधि आत्म म्हणजे अधि म्हणजे च्या ठिकाणी, आत्म म्हणजे आत्मा, आत्म्याच्या ठिकाणी नवीन जीव निर्माण होणं याला अध्यात्म अशी संज्ञा दिली गेली आहे. अर्थातच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की किम अध्यात्मम, तर जीवांची निर्मिती किंवा जीवात्मा, आत्म्यातून जीव निर्माण होणं हे अध्यात्म म्हणून म्हटलं गेलं आहे. तिसरा जो प्रश्न होता किं कर्म, त्याचं उत्तर सांगितलं की परमात्म्यापासून जीवभाव निर्माण होणं, परमात्म्यापासून अंशरूपाने प्रत्येक जीव वेगळा होणं, पंचमहाभूत वेगळी होणं, याला
ह्यासाठी जो त्याग किंवा ह्यासाठी परमात्म्याने जे स्वतःला झाकून घेतलं, स्वतःच्या ऊर्जेचा त्याग केला, ह्या सर्व निर्मिती कार्याला, सृष्टीच्या निर्मितीला कर्म अशी संज्ञा दिली गेलेली आहे. मग आपण जे शरीराने करतो त्यालाही कर्म असं का म्हणतात? तर ह्या परमात्म्याच्या सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्येच आपणही कार्य करत असतो आणि भगवंत जसा सृष्टीत कार्य करत असतो त्या सृष्टीचा एक भाग आपण आहोत. आणि म्हणून आपण जे कार्य करतो, आपण ज्या देहाने नवीन नवीन निर्मिती करतो त्याला सुद्धा कर्म अशी संज्ञा दिली गेली आहे. सृष्टीचाच एक भाग आपण असल्यामुळे जे जे कर्म जीव करतो ते सुद्धा कर्म ह्या संज्ञेमध्येच मोडलं गेलेलं आहे. परमात्म्यापासून जीवांची निर्मिती, सृष्टीची निर्मिती हा सर्व भाग ह्याला कर्म असं म्हणतात. आणि ह्या कर्मासाठी विसर्ग म्हणजेच ऊर्जेचा त्याग करावा लागतो. तो त्याग हा कर्म या संज्ञेमध्ये म्हटला गेलेला आहे. आपण जेव्हा शरीराने कर्म करतो तेव्हा आपण हेच करत असतो. आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा त्याग करतो तेव्हा कर्म घडतं. आणि जेव्हा कर्म घडतं त्याच्यातून काही ना काहीतरी नवीन निर्मिती होत असते. इथे विश्वात्मक कर्माची व्याख्या दिलेली आहे की जीवांना उत्पत्ती करण्यासाठी जो विसर्ग चाललेला असतो, त्याग चाललेला असतो. आपण बघतो एक बीज जे असतं ते स्वतःला पूर्णपणे जमिनीत गाडून घेतं तेव्हा त्याच्यातून वृक्ष होतो. मग हे बीजाचं वृक्षात रूपांतर होणं ही निर्मिती प्रक्रिया आहे. आणि अशी निर्मिती प्रक्रिया सतत चालू असते सगळीकडेच. आपणही करत असतो आणि सृष्टीमध्ये पण चालू असते. आणि हा जो विसर्ग आहे एक नष्ट होतं आणि त्याच्यातून नवीन निर्माण होतं. ह्या पूर्वीचं नष्ट होणे आणि त्यातून नवीन निर्माण होणे याला विसर्ग असं म्हणतात. आणि हा जो विसर्ग आहे ह्या विसर्गालाच कर्म अशी संज्ञा दिली गेली आहे. समुद्राच्या पाण्याचा त्याग होतो, त्यातून ढगाची निर्मिती होते. ढग स्वतःचं अस्तित्व त्याग करतात, त्यातून पाण्याची निर्मिती होते किंवा पावसाचा वर्षाव होतो. सूर्य स्वतःच्या ऊर्जेचा त्याग करतो, त्याच्यातून पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं. हे सगळे विसर्गच आहे, निर्मिती प्रक्रिया आहे. आपल्या शरीरात सुद्धा हे सगळे विसर्ग चालू असतात. अन्न आपण जे खातो ते अन्न स्वतःचं अस्तित्व त्यागून टाकतं, त्याच्यातून अन्नरस निर्माण होतात. त्या अन्नरसानी स्वतःचा विसर्ग केला की त्यातून शरीराचं रक्त, हाडं, मांस इत्यादी गोष्टी निर्माण होतात. अशा प्रकारे जसं सृष्टीमध्ये विसर्गातून उत्पत्ती होत असते तशीच आपल्या शरीरातून सुद्धा एका गोष्टीचा नाश होतो आणि त्यातून दुसरी गोष्ट उत्पन्न होते. हा जो सगळा सृष्टीमधला उत्पत्तीचा व्यवहार चालू आहे, उत्पत्तीचा विसर्ग चालू आहे, चक्र चालू आहे, यालाच कर्म अशी संज्ञा दिली गेलेली आहे. माता जी असते ती स्वतःमधल्या रक्त, मांस, अन्नरस ह्याचा विसर्ग करत असते तेव्हा गर्भाची वाढ होते. म्हणूनच निर्मिती करणं, नवीन जीवाला जन्माला घालणं हा परमात्म्याचाच एक विसर्ग आहे किंवा तेच एक निर्मिती कार्य आहे. मनुष्यच करतो असं नाही, जीवसुद्धा, अगदी कुत्रा, मांजर, छोट्यातला छोटा जीवसुद्धा स्वतःच्या जीवातनं नवीन जीवाला जन्माला घालत असतो. आणि हे जे जे निर्मितीचं कार्य चालू आहे त्या सर्व कार्याला कर्म अशी संज्ञा दिली गेलेली आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. श्री भगवानुवाच
क्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः। हरि ओम तत्सत्।